तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. आपण पाहत होता अंकगणितची सिरीज. त्यामध्ये 8वा चॅप्टर आपला चालू होणार होता, है ना. 7वा चॅप्टर जो होता प्रॉब्लेम्स ऑन नंबर, है ना. तर हा भी सेम तसाच चॅप्टर आहे, फक्त इथे एजेस म्हटलेला आहे. तर थोडासा एजेसचा कन्सेप्ट तुम्हाला माहीत असला पाहिजे, है का नाही. तर ऋतिकला आपण एक प्रश्न विचारतो. ऋतिक उभे व्हा. प्रश्न असा आहे की जेव्हा तू 8 वर्षाचा होता तेव्हा तुझा भाऊ 4 वर्षाचा होता, म्हणजे त्या वयाचा अर्धा होता. तर जेव्हा तू 16 वर्षाचा राहशील तेव्हा त्या भाऊ किती वर्षाचा राहील? 8 वर्षाचा राहील. उत्तर काय भेटला? 8 वर्षाचा राहील. अर्धा राहील म्हणते माझ्या वयापेक्षा. समजला? ते असा फसवते. ए बाबू, एजेसचा कन्सेप्ट आहे हा असा डायरेक्ट 8 उत्तर निघेल का? त्यानं सांगितलं म्हणजे जेव्हा हा 8 वर्षाचा होता तेव्हा याचा भाऊ याच्यापेक्षा वयानं अर्धा होता, याचा हाफ होता, म्हणजे 4 वर्षाचा होता. हा जेव्हा 16चा झाला तर म्हणजे याच्या 8 वर्षानं वय वाढली, तर त्याची बी तर 8नं वाढली असेल ना, का त्याची अर्ध्यानं वाढली? वाढली का नाही? तर वय जे आहे ते सगळ्यांची सारखीच वाढत असते. तो 3 वर्षांनी लहान असेल तुमच्यापेक्षा तर तो मोठपणी बी बुढे बी होऊन जाईल, तरी बी किती वर्षानं लहान राहील? 3 वर्षांनंच लहान राहील. गोष्ट समजली की नाही? मोठा तर नाही होईल. तर थोडासा दिमागाचा थोडासा आपला जागेवर ठेवायला लागते ना, प्रश्न नीट वाचावं लागते. त्यानंतर गुणाकार, भागाकार, रेशो, प्रपोर्शन यांचे तुम्हाला इथं कन्सेप्ट पाहायला मिळतील. काही जे प्रॉब्लेम आहेत रेशोवाले, बसा, काही जे रेशोवाले प्रॉब्लेम आहेत त्यांना मी कशा पद्धतीनं सोडवता येतील विदाऊट एक्सच्या मदतीनं ते पण सांगेन. बाकी एक्सचं तर आपल्याला काम आहेच. एक्स कसा सोडवायचा, मांडणी कशी करायची ते आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा, जसे काही सॉल्ड एक्झाम्पल अगोदर घेऊन घेऊ आपण आणि काही प्रॉब्लेम घेऊन घेऊ या पार्टमध्ये, कारण टोटल 53च प्रॉब्लेम आहेत वाटते याच्यावरचे. ठीक आहे. सेम तसेच ज्या चॅप्टरमध्ये आपण पाहिला ना तशाच टाईपच्या. ठीक आहे. सॉल्ड एक्झाम्पलवरूनच आपण समजून घेऊया कशा टाईपचे येऊ शकतात. काय म्हणते? समीना आणि सुवाना की आयु का अनुपात 7:3 है. 6 वर्ष बाद इनके आयु का अनुपात 5:3 होगा, तो इनके आयु में कितना अंतर है. आता बघा, इथं हा एक्स वाली मेथड तुम्हाला इथं सांगितलेली आहे. मी दोन्ही मेथड सांगून देतो, एक्स वाली बी पद्धत सांगतो आणि तशी बी सांगतो. ठीक आहे. तर रेशो दिलेला आहे प्रेझेंटवाला. किती दिलेला आहे? 7:3. एक सामोरची, जे सामोर असेल तो सामोर घ्यायचा. म्हणजे कोण होती? समीना आणि सुहाना, ससू यांचा रेशो दिलेला. तर रेशोला ॲक्च्युअलमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय झाला असता, आणि हा किती झाला असता? मग काय म्हटलेलं आहे? 6 वर्ष बाद. म्हणजे आता यांचा रेशो राहिला असता या प्रकारे. सपोज हा x कटला तेव्हा 7:3 आला, तर 6 वर्ष बाद म्हणते म्हणजे +6. आता हा मी ना रेशोमध्ये डायरेक्ट प्लस केलो का? नाही, त्याला पहिले एजमध्ये रूपांतरित केलो, कारण हा रेशो काहीतरी व्हॅल्यू कटून आला होता. होऊ शकते हे 70ची असेल, हे 30ची असेल. 10नं भाग दिला तेव्हा 7:3 आला, बरोबर की नाही? होऊ शकते हे 35ची असेल, हा ना हे 15ची असेल. 5नं भाग दिला तेव्हा जाऊन 7:3 आला. पण मला माहीत आहे का नेमका कोणता आहे म्हणून, तो मी ना पकडलो तो मल्टिप्लायर काय? एक्स. तर ॲक्च्युअल वय झाली असती 7x आणि हे झाली असती 3x. त्याच्यामध्ये 6 वर्ष वाढवा दोघांमध्ये पण वाढवला, तर नवीन रेशो तयार झाला म्हणते वयाचा. तो किती झाला म्हणते? 5:2. आता याला सॉल्व नाही करू शकत का आपण? एक्सची व्हॅल्यू काढणे. काय करून याला सॉल्व करायचं आहे? तर क्रॉस मल्टिप्लाय. काय करून? क्रॉस मल्टिप्लाय. 7:2 म्हणजे या 3नं 7ले मल्टिप्लाय तर 7×3 = 21x प्लस sin3 दोघांना मल्टिप्लाय होते बरं. हा 15x आणि 6×5 = 30. व्हॅल्यू मला एक्सची काढायची आहे, तर x एका बाजूला नंबर हां. तर याला इकडे आणतो, तर इकडे ऑलरेडी 21x होता आणि इकडे काय होता? आणि इकडे 30 होता पहिलेचा. हा त्या बाजूला जाईल तर मायनस होईल. हा इकडे समोर प्लस होता, इकडे आला तर किती आला? 6x आला असता आणि इकडे किती आला असता? 12. तर एक्सची व्हॅल्यू किती झाली? 12/6 sin 2. आता ही वय का? नाही, हे तर एक्सची व्हॅल्यू झाली जे तुम्ही मल्टिप्लायर घेतल्या होत्या ना ते. तर काय म्हणते मग त्यांचे? इनकी आयु में कितना अंतर आहे. तर डायरेक्ट रेशोमध्ये कितीचा अंतर दिसून आला? 4. याच्यामध्ये कितीचा अंतर दिसून आला? डायरेक्ट 4x दिसून आला. तर डायरेक्ट हा उत्तर तुम्ही काढू शकता.
4 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आली तर 8. 8चा अंतर हा कावे आपण कोणाची तरी वय काढला का एकाची तरी. जर म्हणलं नसतं ह्या सासूमा नाही सासू नाही समीनाची काढा तर डायरेक्ट काय केलो असतो 2चा मल्टिप्लाय 7 बरोबर 14ची ते झाली बाई. 2चा मल्टिप्लाय 2 बरोबर तर 6ची ते झाली. अंतर म्हणलं तर अंतर. बेरीज म्हणलं डायरेक्ट यांचीच बेरीज करून टाकायची. अरे कळलं. जो म्हणलं तो तुम्ही रेशो बरोबर करू शकता. त्याच्या वयासोबत जो करायला सांगितला तो तुम्ही रेशो बरोबर करू शकता. मल्टिप्लाय म्हणलं तर मल्टिप्लाय पण एक्स वाल्यासोबतच. याच्या बी करू शकता डायरेक्ट काही फरक पडत. आता मी याच्यासाठी दुसरी मेथड सांगणार होतो बरोबर आहे. हा एक्स वाला कार्यक्रम आपल्याला नाही आवडत सपोज. अरे नाही आवडत ना. कोणाकोणाला आवडते. एक्स आवडते का रे. गहरा होता का. बहुत गहरा होता का. एक्स आवडते म्हणते. हां बघा विदाऊट एक्स कसा सोडवायचा. विदाऊट एक्स पण आपण राहू शॉर्ट. हां एक उभी रेषा काढायची नाही आली उभी. एक उभी रेषा काढायची एक अशी आडवी रेषा काढायची. काढला. हा असते प्रेझेंट. हा काय असते याच्या वर जाल तुम्ही तर नंतरची वय जो भी नंतरचा रेशो दिलेला राहील 5 वर्षा. बेरीती काय कुंगे पहिले ना तर मारीन फाडकन बिलकुल. जो भी समोरचा 5 वर्षानंतरचा 10 वर्षानंतरचा रेशो दिलेला राहील तो वर लिहाल. प्रेझेंटच्या या लाईनीवर लिहाल. जो भी बिफोरचा दिलेला राहील 7 वर्षा पहिलेचा 8 वर्षा पहिलेचा तो या बाजूला पूर्ण रेशो लिहायचे आहेत. या बाजूला ॲक्च्युअल कितीचा फरक आहे तो बघा. काय म्हणते समीना आणि सुवीना तर सुवाना दोन नावं लिहून टाकतो. हा समीना आणि हे सुवाना. यांच्या आयुच्या अनुपात आताच्या किती दिलेला आहे 7 आणि 3 किती दिलेला आहे. मग 6 वर्षानंतर तर 6 वर्षानंतरचा रेशो मी इथं लिहितो 5:3. 5 लिहिला. या रेशोमध्ये ना याच्यामध्ये कितीचा फरक आहे म्हणते 6 वर्ष. किती वर्षाच्या. हां आता झाला इथपर्यंत. आता सिंपल काम काय आहे पहिले चेक करा. लक्ष द्या. फरक चेक करा. याच्यात नाही याच्यात कितीचा फरक आहे नॉर्मल फरक डिफरन्स कितीचा फरक आहे. याच्यात नाही याच्यात कितीचा फरक आहे एकही नाही आहे. फरक सेम आहे का तर फरक सारखा करायचा. जर ऑलरेडी फरक दोघांचा सारखा आहे याच्या बी 2 असता आणि याच्या बी तर 2 = किती लिहिलो असतो खेळ खतम. मग ज्याची काढावची आहे तो काढा. ठीक आहे. असेल तसा प्रॉब्लेम बघू. आता इथं फरक सारखा नाही आहे बेटा तर फरक सारखा करायचा. कसा करायचा लक्ष द्या. याचा डिफरन्स काढा 5 न 3चा डिफरन्स याला राऊंड करून ठेवा. याचा डिफरन्स काढा कितीचा फरक आहे ओके. या 4 न या रेशोला मल्टिप्लाय करा आणि या 2 न या रेशोला मल्टिप्लाय करा. तर 5 नवीन व्हॅल्यू आली काहीतरी 4 तिक नवीन व्हॅल्यू आली काहीतरी. आता नवीन व्हॅल्यूचाच काम राहील आपला. 7 दुने आणि 3 दुने हे आता नवीन व्हॅल्यूचा काम. पुराणेवालीला विसरून जा. पुराणेवाल्याला आता याचा काही काम नाही पुराणेवाल्याचा. आता आपला जो नवीन रेशो बनला त्याचाच काम. आता फरक चेक करा. 6 आता इकडे बाजूला कॅल्क्युलेशन मध्ये जायचं. 6 म्हणजे 1 ची व्हॅल्यू 1 असेल. मग आपल्याला काय काढा म्हणते दोघांच्या आजच्या वयाचा फरक आणि नंतरच्याही वयाचा फरक म्हणलं नसतं तरी तेवढाच आला असता. अबे वयाचा फरक तर सारखाच राहील ना जन्मापासून ते एंडिंग पर्यंत. कितीच्या दिसून राहिला म्हणजे हे सासू 6 का नाव आहे समीना झाली असती 14ची आणि सुवाना झाली असती 6 वर्षाची. फरक कितीचा दिसून राहिला 8 आणि 6 14 दिसून राहिला. 8 वर्षाचा फरक. तर फरक किती आला 14 - 6. हे प्रेझेंट वय झाली असती त्यांची. हां सपोज इथं 6 = 12चा आला असता तर 6 1 6 दुने तर 1 ची व्हॅल्यू 2 तर 14ची व्हॅल्यू 28 झाली असती. 6ची व्हॅल्यू 12. गोष्ट कळलं की नाही कळलं. पण तसं आहे का
6ची व्हॅल्यू 6 आली म्हणजे 1ची व्हॅल्यू काय आली 1, म्हणजे जे व्हॅल्यू आहेत तेच आपल्याला घ्यायचे आहेत. तर 14 - 6 8 हा राहिला असता उत्तर. का म्हणता बेटा कोणती चांगली वाटली? हां द्या पहिली. तो पहिली म्हणते बहुत ना एवढा हे वाली नाही वाटली चांगली. जे चांगली वाटली तिने सोडवा, पण मी नाही इनच सॉल्व करीन पूर्ण प्रॉब्लेम. समजल पहिल्या वेळेस नाही समजली तर आता समजेल समोर. काहीच नाही केलं मी ना. ठीक आहे, समोर येतील अजून अशा प्रकारचे प्रॉब्लेम. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. का म्हणते तर तू त्याच्या तोंडात काढ काही लटकला असेल त्याच्या तोंडामध्ये, त्याचे शब्द नाही निघून राहिले बरोबर. सेकंड काय म्हणते बघा. रमेश की आयु अपने पुत्र राहुल की आयु से 4 गुना है. ओके, आता आर दोन्ही आरच आहेत. ओके, 5 वर्ष पूर्व रमेश की आयु राहुल के आयु से 9 गुना थी, तो रमेश की वर्तमान आयु कितनी है. काय दिलेला आहे, थोडासा पाल ना तर रेशो दिलेला आहे. गौर करून पाल तर काय दिलेला आहे, रेशो. नाही समजला का? अगर याला एक्सच्या भानगडीत जाल तर मग तुम्ही पुन्हा कराल काळा पिवळा काहीतरी, पण चांगल्याने पाहाल तर रेशो दिलेला आहे. ठीक आहे, मी एक्सच्यानं बी सांगतो आणि त्यानं बी सांगतो. पहिले काय म्हटलेलं आहे सेकंडमध्ये, रमेश की आयु म्हणजे रमेशसाठी आपण आर न फादरसाठी फादर हो ना. रमेश की आयु उसके पुत्र कोण राहुल की आयु से 4 गुना है म्हणते. म्हणजे अरे फादर न काय घेऊन सन, रमेशसाठी काय घेऊन आपण नाव यफ, आणि राहुलसाठी काय नाव घेऊन घेऊ, राहुलसाठी काय घेऊ सन. ठीक आहे, तर हा जो फादर आहे म्हणते हा सनच्या किती पट आहे, 4 पट. मग 5 वर्ष पूर्व, तर 5 वर्ष पूर्व याची बी वय झाली असती F-5 आणि याची बी वय काय झाली असती S-5 झाली असती. हो की नाही? 5 वर्षाच्या पहिले बाप बी 5 वर्षांना लहान, पोरगा बी 5 वर्षांना लहान राहिला असता. तेव्हा काय म्हणते 5 वर्ष पूर्व रमेश की आयु म्हणजे कोण F-5 हे F-5 हे राहुल की आयु से कितना गुना थी 9 गुना. तर राहुलची त्यावेळी आयु किती असेल, एवढी असेल. बस सोडवायच्या याला. कसा सोडवाल, तर एफची व्हॅल्यू भेटली तुम्हाला किती 4 यस. एफची व्हॅल्यू किती भेटली, याच्यात पुट करून घ्या. तर 4 यस मायनस आणि हा 9 यस आणि 9 यस यस एका बाजूले चालेल. हां, हा इकडे आणतो त्याला तिकडे घेऊन जातो. -5 प्लस 45 झाला असता आणि 9 यस मायनस 4 यस झाला असता. म्हणजे इकडे का वाचला 5 यस वाचला, प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या, तर 40/5. तर सन किती आला असता, सनची प्रेझेंट एज किती झाली बरोबर. काय काढायला सांगितलं, तर रमेश की वर्तमान आयु कितनी आहे. रमेश म्हणजे कोण बाप, तर फादरची किती झाली असती 4 पट. हा प्रेझेंटवाला, हा कोणता वय, आणि हा 5 वर्षाच्या पूर्वीवाला. हे जे वय दिलेली आहे हे प्रेझेंटवाली वय दिलेली आहे आणि हे 5 वर्ष पूर्वीवाली दिलेली आहे. तर आताची प्रेझेंट वय किती होती बापाची, 8 × 5 करायला लागला असता 4. तर 8 × 4 बघा उत्तरात असेल कुठेतरी 32 आहे. आता याच्या शॉर्टकट पाहून घेऊन, शॉर्टकट पाहून काय याच्या बघा तिथं काय दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे. काय दिलेला आहे, रेशो. तर रेशोसाठी आपण काय करतो, उभी आडवी लाईन सरळ सरळ, दुसऱ्याच्यात शॉर्ट. ठीक आहे, प्रेझेंटवाला रेशो इथं लिहितो
तर एक लिहिलो मी ना फादर, तर एक लिहिलो सन, एका लिहिलो सन. ठीक है. रमेश की आयु अपने पुत्र राहुल की आयु से 4 गुना थी. कोणासोबत कंपॅरिझन केलं आहे? राहुल बरोबर. राहुलने म्हणजे सनले पकडलो 1, तर बाप त्याच्या 4 पट म्हणजे असाच रेशो आला असता 4:1. आणि किती वर्षापूर्वी म्हणते? पूर्वी म्हणलं तर नंतर म्हणलं तर किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी म्हणते. काय रेशो होता 5 वर्षापूर्वी? काय म्हणते? 5 वर्षपूर्व राहुल की आयु रमेश की आयु राहुल की आयु से 9 गुना थी. म्हणजे हा पोरगा असल 1 तर हा असल 9. किती असल? आता पहा थोडासा डिफरन्स सारखा आहे का? फरक सारखा आहे का? तर याचा फरक काढा इकडे, याचा फरक काढा इकडे. या 8ने इकडे मल्टिप्लाय करा तर 8 चौ याले अब्बा डब्बा जब्बा 8 एक नवीनवाला डब्बामध्ये टाकून द्यायचा. आणि याने इकडे मल्टिप्लाय करा 9 त्रिक आणि 9 एक अरे मेरे भगवान 3 एक 3. तर बघा 5-5चा फरक दिसत आहे. तर इकडे बी 5 आणि इकडे बी 5 इयर म्हणजे 5 = 5 तर 1 = म्हणजे जे नवीन व्हॅल्यू निघल्या त्याच आपल्या डायरेक्ट कामाचे आहेत. मग काय म्हटलेलं आहे? तर रमेश की वर्तमान आयु कितनी आई? समजलं? नाही समजला? कोपच्यात भेटा तुम्ही. साला एवढा सोप्या पद्धतीने सांगितल्यानंतर बी बघा काही नाही, एक्सवाल्यांना सोडवू शकता तुम्ही, पण टाइम बहुत जाईल ना तुमचा. जाईल की नाही जाईल? हां. देन आता बघा हा तिसरा प्रश्न. आता हा बी तुम्ही एक्सवाल्यांना सोडवू शकता. तुम्ही 4 जण बाहेर निघा वर्गाच्या. चला 1 2 3 4 जा. आता काऊन बडबड करत होत्या मग? आता नाही म्हणा. नाही म्हणणं तर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवत होतो तिकडे CCTV लागला आहे. हां बोललाच ना, तर मग पहिले पहा, थोडंसं लक्ष द्या. मग बोलावलं जेव्हा टाईम देतो तेव्हा तर तोंड पाहता एकमेकाचे. यार पाहिलो मग असेच 3 प्रॉब्लेम सॉल्व करायचे होते तेव्हा एकमेकाच्या तोंडाकडे पाहता. चला करा त्यांना पहिले शिकून घ्या. आता बघा हाच प्रश्न आपण त्यावाल्याच मेथडनं डायरेक्ट आता शॉर्टकटनं वाढून आपण एक्सवाली पद्धत तुम्हाला समजली आहे. एक्सवालीनं तुम्ही ट्राय करून पहा. लटकाल तर मी मरतो का मी एवढ्या लवकर? 8 वर्ष पूर्व विशाल की आयु अपने पुत्र शेखर की आयु से 4 गुना थी म्हणते. तर उभी आडवी रेषा काढून घेतो. हेवाली कावे प्रेझेंट, हेवाली कावे 8 वर्ष पूर्वी म्हणलं तर 8चा फरक खाली. इथं कोणाकोणाचा रेशो लिहायचा आहे? एक आहे विशाल आणि एक आहे शेखर, बरोबर. तर 8 वर्ष पूर्व विशाल की आयु म्हणजे विशाल झाला बाप. इथे लिहून टाकाल विशाल कोनो फादर आणि कोण शेखर कोनो शेखर कोनो सन. ओके. अपने पुत्र शेखर की आयु से 4 गुना थी म्हणते. म्हणजे या शेखरला अगर 1 पकडलो तर विशाल किती झाला असेल? 4 गुना झाला असेल. हा रेशो बघा ना. 8 वर्ष पूर्व 8 वर्ष खाली. ओके. विशाल की आयु अपने पुत्र शेखर की आयु से 4 गुना थी. तर याची 1 पकडलो तर याची 4 पकडा लागेल 4 गुना. याची 2 पकडलो तर याची 8. पण काय 1 मध्येच राहू ना आपण खुश. ओके. मग काय म्हणते 8 वर्ष बाद. तर 8 वर्ष बाद 8 ईयर प्लस समोर वर्त. हाँ विशाल की आयु शेखर की आयु से 2 गुनी होगी म्हणते. म्हणजे शेखर अगर 1चा असेल तर हा किती होईल म्हणते? 2 गुना झाला. बस. फरक सारखा आहे का? करा फरक सारखा.
एकचा फरक आहे, इकडे 3चा फरक आहे, 3 त्याले मल्टिप्लाय 1 हां चला घ्या, 3 दुने 3 1 अबे का लिहिलो बे 6 3 दुने 6 आणि 3 1 आणि 1 4 4 आणि 1 1 जसाच्या नवीन रेशो भेटले. आता फरक पा 3चा 2चा नाही 2चा फरक इकडे, अबे 2चा फरक आहे ना, 2चा फरक आहे, 2चा फरक आहे आणि इकडे ॲक्च्युअलमध्ये कितीचा फरक झाला, 16चा झाला. 8 ना 8 तर 2 = 16. तर बे 1 बे 8 1 ची व्हॅल्यू किती, मग काय काढा म्हणलं तर प्रत्येक की वर्तमान आयु ज्ञात कीजिए. वर्तमान आयु म्हणजे हेवाली असेल, हेवाली दिलेली आहे का नाही, तर पहिले 8 वर्ष पूर्वीची काढून टाकतो. किती झाला असता, 1 ची व्हॅल्यू 8 आहे, 8 चौ 32 झाली असती, हे 32 झाली असती हे, आणि 8 1 हे झाली असती. हां 8 न कमी करा सरळ, तर हा झाला असता 0 आणि हा झाला असता किती, 8 मायनस करा 24 ना पक्का, हो 24. तर विशाल झाला असता 24. तर बघा इथं कुठं दिलेलं आहे, विशाल की वर्तमान आयु, शेखर की वर्तमान आयु का केलं नाही, 1 मिनिट. इथं कुठं का झाला, अबे बरोबर बरोबर प्लस नाही करा लागेल का, हे पहिलेची होती ना. अबे हे काय होती, पहिलेची होती, वर जायचं आहे मग त्याच्यावर अजून आहे समोर, प्रेझेंटची आहे तर पहिलेची 32 आली, तर इतर 40 ना होईल का का तुम्ही बी अरे इथं 32 आहे 8 वर्षाच्या पहिले, तर 8 वर्षानंतर किती होईल, 40 ना होईल का, आणि इकडे 16 नाही होईल का, तर तेच तर आली आहे ना. काय समजते, ज्याच्या लक्ष असेल त्याला समजेल ना. तो म्हणाल का नाही मी डायरेक्ट उत्तर लिहीन, त्याला हा काहीच नाही समजावचा, का केलं मास्तरनं काळा पिवळा, नाही समजला, नाही सांगत. समोर प्रॉब्लेम आहे ते ती लक्ष दे, एकच प्रॉब्लेम आहे का, ये समोर इकडे सरक सरक इकडं सामने येऊन पाय ते ती बस असं सरक अंदर पाय, तिला तेड्यामध्ये दिसत नाही, प्रश्नच नाही दिसून राहिला, तिथून प्रश्नच नाही दिसून राहिला तर उत्तर का समजल समजल. तुला 100 बी प्रॉब्लेम समजून देईन ना. हाँ आता हा वेगळ्या टाइपचा है थोड़ा-सा बघा. चौथा, ए तथा बी की आयु का अंतर 16 वर्ष है. 6 वर्ष पहले ए की आयु बी की आयु से 3 गुनी थी और प्रत्येक की वर्तमान आयु ज्ञात कीजिए. ओके, ए आणि बी यांचा फरक कितीचा आहे म्हणते, आणि 6 वर्ष पहिले, तर 6 वर्ष पहिले काय झालं असेल, 6 वर्ष पहिले ए ची वय काय झाली असेल, ए - 6, अरे हेच ना, आणि बी ची काय झाली असेल, बी - 6, अरे हो हाँ. 6 वर्ष पहले ए की आयु बी की आयु के 3 गुना थी, म्हणजे ए - 6 इज 3 टाइम्स ऑफ बी - सी. प्रत्येक की वर्तमान आयु ज्ञात कीजिए. 2 इक्वेशन बनतील तुमचे. इथं काय बनला असता, ए - 6 3b sin 3 हा या बाजूला आला, हा -18 + 6 झाला असता, त्या बाजूला गेला असता तर हां किती, ए - 3b = -12, अरे हो हां. तर हा अन हा सबट्रॅक्ट करून घेऊ. अरे ये सारखा आहे ना का, तर सबट्रॅक्टिंग करून ना, मी म्हटलं ना त्यावाल्या चॅप्टरचे कन्सेप्ट लागतील म्हणून. 1 and
2, तर ए मायनस बी इज इक्वल टू 16. अबे तुम्ही व्हॅल्यू कर नको पाहिजे जा, इकडं 16 आहे इकडं 12 आहे तर कसा मायनस होईल ना, का होईल नाही. पद पा काय काय का करते, तिकडे मोठी व्हॅल्यू असेल ना त्याला वर तर लिहिते, त्याला खाली लिहिते, काही फरक पडत जशीच्या तशीच येते व्हॅल्यू, मागे पुढे गेला तर. ए मायनस 3b इज इक्वल टू, सबट्रॅक्टिंग केलं तर खालच्याची चिन्ह का होतील, मायनस होता तर प्लस होईल. ओके, प्लस मायनस मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या 3b मधून एक बी गेली, 3 बी मधून 2 आहेत तरी बी. हां, इकडे काय झाला प्लस, तर बी ची व्हॅल्यू किती होईल, 28/2 म्हणजेच, अबे हो ठीक आहे. देन काय काढा म्हणते, तो प्रत्येक की वर्तमान आयु ज्ञात कीजिए. ह्या इकडे ह्या पहिल्यामध्ये घेऊन घ्या, या साईडला येईल तर 16 प्लस 14 किती झाले 30, तर हे आहे 30 वर्षाचा आणि तुम्ही बी आहे आला. ओके, देन पाचवा, एक व्यक्ति की आयु अपने पुत्र की आयु के 3 से अधिक है. आता रेशोवाले मेथड नाही, जेव्हा प्युअर रेशो दिलेला असला तेव्हाच ती मेथड वापरायची नाही, तर एक्सवाला जिंदाबाद. ठीक आहे. हां, प्युअर रेशो दिलेले आहेत फक्त, तर शॉर्टकटमध्ये तेवाली निपटून टाका. 3 का म्हणते, एक व्यक्ति की आयु अपने पुत्र के आयु से 3 गुणे से, म्हणजे जो फादर आहे तो त्याच्या पोराच्या वयाच्या तिप्पट केल्यावर पण 3 वर्षानं काय आहे अधिक आहे. यदि 3 वर्ष बाद उस व्यक्ति की आयु, 3 वर्ष बाद बापाची आयु होऊन जाईल f+3 आणि सनची जे आयु होऊन जाईल ते होऊन जाईल s+, काही समजला नाही समजला. प्रेझेंट वय कोणाची, फादरची, काय पकडला आपण f, आणि तेच कोणाची, सनची, काय पकडला s. जसा x आणि y पकडतो ना तसाच आपण हे वालेच व्हेरिएबल पकडले. तर 3 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर म्हणते ना, 3 वर्ष बाद, तर 3 इयर लॅटर नंतर काय होऊन जाईल, 3 इयर नंतर काय होऊन जाईल f+3 होऊन जाईल याची वय, आणि याची काय होईल s+ होईल की नाही. अरे तेच गोष्ट आहे. हां झाली. पण तेव्हा काय रिलेशन होता म्हणते, यदि 3 वर्ष बाद उस व्यक्ति की आयु अपने पुत्र के आयु से 2 गुणे से, आयु के 2 गुणे से 10 वर्ष अधिक हो, म्हणजे याच्या दुप्पट करायचा आहे प्लस किती, समजलं. तर मग काय करू शकता, 2 इक्वेशन बनवू शकता. हां, पहिला इक्वेशन काय बनला असता, f-3s इज इक्वल टू, हा झाला असता पहिला इक्वेशन. अरे झाला असता इकडे f+3 2s प्लस 3 दुने प्लस 10 6 16, त्या साईडला जातील तर मायनस होतील, या साईडला येईल तर मायनस होईल, आणि हे 3 त्या साईडला मायनस झाले तर किती राहिले, हा दुसरा इक्वेशन झाला. आर्यन 13 कसे आले कुठून, 16 कसे आले. हां असं आहे, समोर बसल्यावर लक्ष राहते. हाच मागे राहिला असतास तर नसता सांगितलं असतास, मला माहीत आहे. ओके, काय दिसून राहिला, एक पद सारखा दिसून राहिला ऑलरेडी. कोण, f.
तर ॲडिंग कराल की सबट्रॅक्टिंग कराल? कारण चिन्ह सारखे आहेत. चिन्ह वेगळे असते तर हां हां चला ॲडिंग करा. एफ मायनस 3s इज इक्वल टू 3 आणि एफ मायनस 2s इज इक्वल टू ॲडिंग सबट्रॅक्टिंग करा. कटला असता मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या बरोबर प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या 13तून 3 गेले 10 मोठ्या संख्येच्या चिन्ह कटला. तर सन किती वर्षाचा आला म्हणजे प्रेझेंट वय सनची किती आली. मग काय काढा म्हणते तो वर्तमान में पुत्र की आयु ज्ञात कीजिए. कितनी आई कितनी आई वाळू समोर झाला. किती आहे त्याचे सॉल्ड एक्झाम्पल. भयानकच काम आहे. काय म्हणते 6वा बघा. रीना तथा उसकी माता की आयु का योग बेरीज 7 वर्ष पूर्व माता की आयु रीना की आयु से 4 गुना थी. काढू शकता नाही काढू शका. 2 इक्वेशन बनवू शकता. 7 वर्ष पूर्व म्हणते तर मदर मायनस 7 आणि रीना मायनस 7 आणि मदर मायनस 7 इज इक्वल टू 4 पट 4 गुना. काढू शकता की नाही काढू शकता ना. जमते आरामात. वाढू समोर नको. इथं फक्त एक्स घेऊन काढते मी एक्स आणि वाय घेऊन काढतो. हा इथला म्हणाल तुम्ही सर इथं ते एक्सच घेतलेला आहे तर त्यानं क्वाड्रॅटिक टाईपच्या इक्वेशन बनवलं. मी लिनियर इक्वेशन बनवतो उत्तर तर सेम येते ना. अरे कळलं का. हां म्हणजे इथं त्या दोघांसाठी एकच पकडते. तो का पकडते दोघांची वयाची बेरीज आहे 49 तर एकीले पकडते यक्स तर दुसरा काय होईल 49 मायनस. समजलं. मी तसा नाही करत. मी काय करतो मदरले पकडला एक्स तर रीनाले पकडलो तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू मान्य कराल. हां मग हे झाली प्रेझेंटवाली झाली तर 7 वर्ष पूर्व एक्स मायनस 7 झाली असती नेहमी काय झाली असती वाय मायनस. तर दुसरा इक्वेशन एक्स मायनस 7 जो आहे म्हणते म्हणजे मदरच्या वयातून 7 महिने मायनस केल्यावर काय म्हणते पूर्व माता की आयु रीना के आयु से कितना गुना थी 4 गुना. तर 4 गुना झाली असती वाय मायनस 7च्या. झाला. 2 इक्वेशन बनवतो. एक्स मायनस 7 4y 7 त्या बाजूला घ्या मायनस 28 प्लस 7 मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या किती आला असता 21 आला असता आणि हा एक्स मायनस 4 हा दुसरा इक्वेशन बनला. हा पहिला इक्वेशन बनला. सॉल्व नाही करू शकत समोर. काय होईल ॲडिंग होईल का सबट्रॅक्टिंग होईल. कोण कटल कोण कटल. बेवत नको जाऊ लक्ष देत जा. मग अशी आपण ॲडिंग केला तेव्हा समोरच्या पार्टी कटली की नाही. जे पार्टी समोर राहते ते पार्टी कपते. समजलास. बहुत भेवते एकदम टेन्शनमध्ये चालला जाते. नो देन समोर सोडवू शकता ना याला. हां अरे माधुरी. हां तीसरा बघा 7वां ए बी सी की वर्तमान आयु का योग 40 है. 6 वर्ष पूर्व उनके आयु का अनुपात काय दिलेला आता अनुपात रेशो था तो सी की वर्तमान आयु कितनी है. तर काय म्हणते 6 वर्ष पूर्व. आता इथं एक्स बी सी असा काहीतरी घेतलेला आहे 6 वर्ष पूर्व. तर आता 6 वर्ष पूर्वचा घेतला तर आता काय करावं लागेल 6 वर्ष प्लस करावं लागेल. अरे बरोबर 6 वर्षापूर्वीचा रेशो दिलेला आहे तुम्हाला. सपोज बघा ए होता
बी होता आणि सी होता. यांची टोटल बेरीज किती दिलेली आहे आपल्याला 90. आणि अजून काय दिलेलं आहे तर ए मायनस 6 रेशो बी मायनस 6 रेशो आणि सी मायनस 6 रेशो किती दिलेला आहे 1:2:3 असा काहीतरी दिलेला आहे. जर रेशोला मी ॲक्च्युअलमध्ये कन्वर्ट केलो तर काय झाला असता हा 1x, हा काय झाला असता हा काय झाला असता. आणि हे 6 या बाजूला आणलो तर याची प्रेझेंट वय काय झाली असती 1x + 6. याला इक्वेट केलो रे, याला इक्वेट केलो एक दुसऱ्याच्या समोर नाही का का बे एक एक सांगावं लागते वडा त्रास येते. ए मायनस 6 = 1x झाली असती. त्या बाजूला गेला तर एची व्हॅल्यू काय झाली x + 6 झाली की नाही झाली. बीची व्हॅल्यू तशीच झाली असती किती झाली असती b = 2x + आता मधातली स्टेप खाल्लो मी ना तुम्ही बी नको खाल. सीची व्हॅल्यू काय झाली असती 3x + झाली असती. आणि ए बी सीच्या काय रिलेशन दिलेलं आहे तर ए बी आणि सीची एक्सच्या रूपात व्हॅल्यू भेटली. ॲड करा सरळ सरळ तर x + 6 + 2x + 6 + 3x + 6 = 90. किती 6 6 12 6 90 मायनस तर 72 भागीला 6 आला असता. ते एक्सची व्हॅल्यू किती झाली 12 कम 72 होते ना. ते एक्सची व्हॅल्यू भेटली. मग काय काढा म्हणते तो सी की वर्तमान आयु कितनी आहे तर सी की वर्तमान आयु हे आपण काढला वर्तमान आणि हे होती खालतमान. अरे वर्तमान वाली हेच होती ना प्रेझेंट. प्रेझेंट प्रेझेंट म्हणजेच वर्तमान. म्हणजे पुट द व्हॅल्यू गेट द 12 × 36 + 6 हा 42 वर्षाचा का होता व्यक्ती होता. बुड्ढा म्हणता नालायकांनो. हां मग काय आहे बघा राजीव 5 वर्ष पूर्व आयु तथा 9 वर्ष बाद के आयु का गुणनफल. ठीक आहे. आता एकच दिलेला आहे. ती व्यक्ती कोण आहे एकच आहे कोण राजीव जो करत होता जास्त चिवचिव त्याचं नाव ठेवला ओके. तर राजीवची प्रेझेंट एज आपण पकडून टाकू काय पकडू x. काय पकडला की हा x वर्षाचा असेल बा मला माहित आहे का नाही. तर 5 वर्ष पूर्व 5 वर्ष का लिहितो 5 वर्ष पूर्व काय झाला असता x - 5 झाला असता. आणि 9 वर्ष नंतर बाद x + 9 झाला असता. यांचा गुणाकार यांच्या किती आहे 15 का 19 15 जमला तर काढू ना सका नाही काढू शका तर काय झाला असता. आता हा इंटू होईल बेटा. जेव्हा 2 ब्रॅकेट असे येतात तर इंटू करता आलं. बघा लक्ष द्या. आता समोरची पार्टी ब्रॅकेटच्या इंटू कसा करते समजलं का. x × x × 9 प्लस आहे समोर याच्या बी समोर प्लस आहे. मग या 5ला पकडा मायनस न प्लस मायनस येईल 5 × x मायनस इंटू प्लस मायनस येईल 9 × 5 जमीस. हां तर x²
प्लस 9x मायनस 5x आणि मायनस 45 प्लस सॉरी मायनस 15 इकडं राहिला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला. हां मायनस मायनस प्लस करा ना रे. किती झाले -60 झाले. आता या -60चे असे फॅक्टर पाडा क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यांची बेरीज वजाबाकी 4 आली पाहिजे. 10 6 जा पण ऐकून तर घ्या बाय. याचा सिम्बॉल सपोज इथं मी न दिलो प्लस दिलो तर इथं का द्यावं लागेल मला द्यावं लागेल. दोघांचा गुणाकार मायनस आला पाहिजे येत आहे. दोघांची बेरीज वजाबाकी 4 आली पाहिजे येत आहे. तर एक ज्याला असता आपला x मायनस 10 इज इक्वल टू 0 x मायनस 6 इज इक्वल टू डायरेक्ट घेऊ शकतो पण सांगून राहिलो बादमध्ये म्हणता कामा 2 ब्रॅकेट बनतात ना असे. हां तर x इज इक्वल टू 10 झाला असता हा त्या बाजूला गेला असता तर आणि अबे हा प्लस होता तर -10 झाला असता आणि हा त्या बाजूला गेला असता तर काय झाला असता. आता वय कोणाची मायनसमध्ये राहते का भाऊ तर हा झाला असता कॅन्सर. म्हणजे राजीवची प्रेझेंट वय 6. मग काय काढा म्हणलं तो राजीव की वर्तमान आयु कितनी है बेटा. खेट्या घुसला का रे अंगात म्हशीसारखे खेटत बसून राहिला. हां उपादेश आहे बाबा तुमची काही समजतच नाही. ओके समजला. तर अशा प्रकारे हे सोडवायचे आहेत. ठीक आहे. पॉज कर आपण आता एक्झरसाइज पाहून. पॉज